नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। हरितालिकेचे व्रत जाणून घ्या। शुभ मुहूर्त 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत साजरे केले जाईल। हरितालिकेची पूजा कशी करावी? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात। घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते। त्यानंतर हरितालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते। तसेच हरितालिका कथेचे पठण केले जाते। गौरी मे प्रियताम नित्यम अघनाशाय मंगलाय सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये। हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक व्रत आहे। हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात। हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे। शिवा भूत्वा शिवाम पूजते। हरितालिकेची कथा पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला। परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन। इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली। त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते। पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले। तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला अशी आख्यायिका आहे। व्रतामागील आशय असा आहे, शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात। स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो। आदिशक्तीच्या पूजनातून तेच प्रकटन आपल्याला व्हावे म्हणून प्रार्थना करायची। हरितालिकेचे पूजाविधी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे। संकल्प, 16 उपचार पूजन, सौभाग्य लेणी अर्पण, नैवेद्य, आरती व कथा वाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते। व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते। महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात। दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात। हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते। पार्वती सारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात। हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते। या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते। गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते। तामिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून 3 दिवस गौरी उत्सव चालतो। तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही या व्रत करतात। महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रियाही हे व्रत करतात। उत्तर भारतात महिला हे व्रत करतात। तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते। महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी, गोवा राज्यातही हे व्रत केले जाते। भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात। हरितालिकेची आरती जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी हर अर्धांगी वससी
जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडात गुप्त होसी। जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके। जय देवी रिगसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी। जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके। जय देवी ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे। जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके। जय देवी लीला दाखविसी वृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी। जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके। जय देवी काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण। जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके। जय देवी हरितालिका व्रताच्या सर्व माता भगिनींना हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा। तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।